अदिला नाला रेड ब्ल्यू लाईन रेखांकनाला स्थगिती द्या. अदिला नाला कृती समितीचा जन आंदोलनाचा इशारा. रेखांकनामुळे सुमारे 1200 एकर जमीन, 200 गट, 750 बांधकामे बाधित होण्याची भीती. सोलापूर महानगरपालिकेकडून आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत प्रस्तावित करण्यात आलेल्या अदिला नाल्याच्या रेड लाईन व ब्ल्यू लाईन रेखांकनाला तीव्र विरोध दर्शवलाय. या रेखांकनामुळे शेळगी ते बसवेश्वर नगर परिसरातील सुमारे 1200 एकर जमीन, 200 गट, 750 बांधकामे तसेच हजारो प्लॉट धारक व घरमालक बाधित होणार असल्यानं प्रस्तावित रेखांकन प्रक्रिया तातडीनं स्थगित करावी, अन्यथा पुढील 15 दिवसात व्यापक जन आंदोलन छेडण्याचा इशारा अदिला नाला कृती समितीनं पत्रकार परिषदेत दिलाय. महानगरपालिकेनं रेड ब्ल्यू लाईन रेखांकनाऐवजी प्रथम अदिला नाला पुरण्याची संपूर्ण सफाई, खोलीकरण आणि रुंदीकरण करणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी अनधिकृत भराव, बेकायदेशीर पूल अथवा अतिक्रमणामुळे नाल्याचा प्रवाह रोखला गेलाय तेथील अडथळे हटवून नाल्याची मूळ वाट पूर्वतः करावी. 2015-25 मध्ये हिप्परगा तलावातील अतिरिक्त पाण्याचा विसर्ग झाल्यानंतर नाल्यालगतच्या काही भागात पाणी साचल्याचा संदर्भ देत समितीनं प्रशासनावर दुर्लक्षाचा आरोप केला. पाटबंधारे विभागानं पूर्वसूचना देऊनही नालेसफाई व उपाययोजना न केल्यानं ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप केलाय. रेड ब्ल्यू लाईन रेखांकन लागू झाल्यास विकसित निवासी भाग, मंजूर लेआउट, अपार्टमेंट प्रकल्प, प्लॉटिंग स्कीम आणि सुरू असलेल्या बांधकामावर निर्बंध येतील. त्यामुळे सामान्य नागरिक, शेतकरी, बिल्डर आणि गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान होणार आहे, अशी भूमिका समितीनं मांडली. सोलापूर शहर विकास आराखडा 2024 ते 2043 नुसार बांधकाम परवानग्या पूर्ववत कराव्यात, तसेच पूर्वी मंजूर केलेल्या परवानग्या कायम ठेवाव्यात, अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे. आमदार, खासदार, सुमारे 250 नगरसेवकांचा पाठिंबा असल्याचा दावा समितीनं केला असून आंदोलनाची दिशा व तारीख लवकरच जाहीर केली जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. 5 दिनांक 2 जून 2026 रोजी अदिला नाला संघर्ष समितीतर्फे सदरची पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे. पत्रकार परिषदेचे मुख्य मुद्दे हे आहेत: सदर जो अदिला नाला आहे ज्याचे ऐतिहासिक, गॅझेटचे पुरावे, टोपोग्राफिक पुरावे आणि इतर पुराव्यानुसार त्याला नाला म्हणावं आणि त्या नालेल्या असलेल्या तरतुदीनुसार UDCPR मध्ये 6 मीटर बफर झोन ठेवून बांधकाम परवान्या ज्या दिलेल्या आहेत त्या कायम करण्यात याव्या. या मागणीसाठी आणि यापुढे रेड लाईन आणि ब्लू लाईन मार्किंग नंतर होणाऱ्या परिस्थितीला 200 गट बाधित होणार आहेत, किमान अंदाजित आहेत हे, आणि 1200 एकर जमीन बाधित होणार आहे. यामध्ये काही हजारो लोकांचे प्लॉट आता विकत खरेदी केलेले आहेत. जनसामान्य मध्यमवर्ग लोकांनी जे खरेदी केलेले प्लॉट आहेत, बांधकाम चालू केलेले आहेत, परवाने घेतलेले आहेत, ते कायम व्हावेत. आणि यापुढे देखील जे परवानगी आतापर्यंत दिलेले आहेत ते कायम व्हावेत आणि त्यामध्ये जे काही डेव्हलपमेंटसाठी परवानगी दिलेली आहे ते कायम व्हावी या मागणीकरिता आज ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. मुळात पाहता 2025 मध्ये जो पूर आला होता त्या पुराच्या माध्यमातून महानगरपालिकेने या असलेल्या हिप्परगा तलाव ते सीना नदीचा ट्रेन जो जोडणारा अदिला नाला आहे त्याचा ट्रेन पूर्णपणे शास्त्रोक्त पद्धतीने, कायदेशीर पद्धतीने UDCPR नुसार 6 मीटर रुंद आणि 5 मीटर खोल करावं आणि त्या बाजूने रिटेनिंग वॉल्स कराव्या. त्यातून वाहणाऱ्या पाण्याचं परीक्षण करावं. होणाऱ्या परीक्षणानंतर जर पाणी आलं तर त्यावर नवी अभ्यास समिती बसवून त्यावर रेड लाईन आणि ब्लू लाईन मार्किंगचे इम्प्लिमेंटेशन करावं, ही मुख्य मागणी आज आम्ही ठेवलेली आहे. यामध्ये जर रेड लाईन आणि ब्लू लाईन मार्किंगचं जर पुढं इम्प्लिमेंटेशन होत असेल तर तिथं असलेले जनसामान्य प्लॉट धारक घेतलेल्या जमिनी महानगरपालिकेच्या परवानगीनुसारच होत असलेल्या डेव्हलपमेंटला जी बसणारी खेळ आहे तर त्यामध्ये सर्व बाधित एकत्रित येऊन कायद्याने असलेल्या अधिकारानुसार शांततेच्या मार्गाने अभिनव पद्धतीने आंदोलन करतील आणि सदर ब्लू लाईन आणि रेड लाईनच्या मार्किंग नंतर होणाऱ्या बाधित गोष्टींसाठी होणाऱ्या ते इकॉनॉमिक इम्पॅक्ट होणार आहे, म्हणजे आर्थिक नुकसान जे होणार आहे तिथल्या सामान्य शेतकऱ्यांचं आणि सामान्य प्लॉट धारकांचं आणि असलेल्या घरांच्या मालकांचं, तर त्या विरोधात आंदोलन करणार आहे. आणि यामध्ये महानगरपालिका आणि इतर प्रशासनाने या होणाऱ्या इकॉनॉमिक लॉसेस आणि होणाऱ्या इम्पॅक्ट अनालिसिस मध्ये जे काही गरिबांचं नुकसान होणार आहे या बाबतीत देखील सहानुभूतीपूर्वक सरकार आणि शासन म्हणून पूर्णपणे विचार करूनच या बाबतीत इम्प्लिमेंटेशन करावे, ही मुख्य मागणी घेऊन आजची ही पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे. आंदोलनाचं स्वरूप अजून देखील निश्चित नाहीये. यामध्ये समितीतले सर्व प्रमुख पदाधिकारी, बाधित शेतकरी आणि सामान्य लोकांबाबतीत पूर्णपणे चर्चा होऊन यामध्ये शांततेच्या मार्गाने, अभिनव पद्धतीने, संविधानिक पद्धतीने जे जे काही योग्य आहे आणि लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या बाबतीत ही गोष्ट त्यांना जाणीव करून देण्यासाठी योग्य पद्धतीने आंदोलन केले.
बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.